सुरुवातीला प्रॉब्लेम रीड करायचा, समजून घ्यायचा आणि नंतर तो काय करायचा, सॉल्व्ह करायचा. तर त्याच पद्धतीने आपण जाणार आहोत. प्रत्येक प्रॉब्लेम जे नवीन असतील त्यांनी घाबरून जायची काही गरज नाही. हा 10वा असला तरी अजून 10 प्रॉब्लेम आपले होणार आहेत, त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. चला पुढे जाऊया. आता फर्स्टली रीड करूया, समजून घेऊया आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करू. चला, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी. तुम्हाला एक ट्रायल बॅलन्स दिलेला आहे खाली, तो आहे रिद्धी आणि सिद्धी या पार्टनर्सचा. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्या ट्रायल बॅलन्स वरून तुम्हाला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. कोणत्या वर्षीचं? 31 मार्च 2019 या वर्षीचं. अँड बॅलन्स इट ॲज ऑन दॅट डेट. आणि त्याच दिवशीची बॅलन्स शीट बनवायची आफ्टर कन्सिडरिंग द ऍडिशनल इन्फॉर्मेशन गिवन बिलो. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या खाली काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली, त्या इन्फॉर्मेशन लक्षात घेऊन आपल्याला काय बनवायचंय? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. म्हणजेच काय, ह्या पार्टनरशिप फर्मचे अकाउंट फायनलाइज करायचे आहेत. आता जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे तो व्हर्टिकल फॉर्म मध्ये दिलेला आहे, टी शेप मध्ये दिलेला नाही आहे. म्हणजे काय, डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस अशा पद्धतीने तो दिलेला आहे. आता मी दरवेळेस तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमच्या सुरुवातीला एक प्रश्न विचारत असतो. प्रत्येक प्रॉब्लेमच्या सुरुवातीला एक प्रश्न असतो की जे डेबिट बॅलन्सेस असतात ते डेबिट बॅलन्सेस काय असतात, कोण सांगते? एक्सपेन्सेस अँड असेट. असेट. व्हेरी गुड. काय असतात? एक्सपेन्सेस आणि असेट असतात. असेट. आणि जे क्रेडिट बॅलन्सेस असतील ते काय असतील? इन्कम आणि काय असतील? लॅबिलिटी असतील. म्हणजे काय, याचा अर्थ डेबिट बॅलन्स जो आहे, हा जो कॉलम आहे, याच्यामध्ये त्या बिझनेसशी रिलेटेड सगळे एक्सपेन्सेस, असेट अँड लॉसेस दिलेले. एक्सपेन्सेस ऑब्लिक लॉसेस पण असतं बरं का त्याच्यात, नाही तर म्हणजे सर लॉसेस नाही. एक्सपेन्सेस, लॉसेस अँड असेट मेन्शन केलेले असतात. आणि क्रेडिट बॅलन्स मध्ये सगळे इन्कम, गेन्स अँड लॅबिलिटी असतात. जर एखादा आयटम एक्सपेन्सेसचा असेल तर तो आपण ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. व्हेरी गुड. जर एक्सपेन्सेस असेल तर तो ट्रेडिंग डेबिट, प्रॉफिट अँड लॉस डेबिट, याच्यामध्ये आपण कॅटेगरी काय करतो, डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट हे ठरवतो. आणि देन आफ्टर असेट असेल तर आपल्याला सर्वांना माहिती की असेट कुठे लिहितो आपण? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. व्हेरी गुड. आणि क्रेडिट बॅलन्सेस असतील त्याच्यामध्ये जर इन्कम असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. आणि जर लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. हे थोडस रिवाइज का केलंय, कारण की जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हे थोडस असावं म्हणून, बाकी सर्वांना माहिती आहे. आता आपल्याला जे आयटम्स दिलेले आहेत ट्रायल बॅलन्स मध्ये ते फक्त कुठं जातात तेच फक्त आपल्याला त्या ठिकाणी इन शॉर्ट लिहून घ्यायचे. शॉर्ट फॉर्म सुद्धा सर्वांना माहित झालेले आहेत. स्टॉक कुठं लिहितो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, मीन्स टीडी म्हणतो आपण त्याला इन शॉर्ट. आणि कॅपिटल, आता हा का लिहिला ट्रेडिंगच्या डेबिटला? कारण की स्टॉक आपली ओपनिंग स्टॉक, आपला ओपनिंग स्टॉकच आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो. आणि थोडक्यात तो आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आपण कन्सिडर करतो. आणि हे कॅपिटल दिलेले रिद्धी अँड सिद्धीचं काय करतो आपण? एक तयार काय केलेलं असतं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहितो. त्याच्यानंतर परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड व्हेरी गुड, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी साइड, बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड, ते शॉर्ट फॉर्म बीएल त्याचा. बिल्स पेएबल बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड बीएल ला जाणार. कॅश इन हँड बॅलन्स शीट असेट साइड. व्हेरी गुड. इन्शुरन्स व्हेरी गुड, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. सन्ड्री क्रेडिट डेटर्स बॅलन्स शीट असेट साइड. बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. लँड अँड बिल्डिंग
बॅलन्स Asset. शीटच्या asset. बॅलन्स शीट असेट. फर्निचर Balance sheet च्या बॅलन्स asset. असेट. सेल्स Trading च्या Trading debit ला. account च्या Trading debit credit side. side. Credit ला. परचेस Credit side ला. परचेस रिटर्न. Trading च्या debit ला. परचेस रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार, पण कशातनं लेस करणार? परचेस मधनं लेस करणार परचेस रिटर्न. क्लिअर. सेल्स रिटर्न Trading account side. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला कशातनं लेस करणार? सेल्स मधनं लेस करणार. ओके. पुढं रेंट. Profit and loss. Profit and loss account. Profit and loss चं credit. Credit side. Credit. Credit side. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. का? कारण की त्याचा क्रेडिट बॅलन्स आहे. पहा, एक तर डेबिट बॅलन्स असतं तर हा रेंट एक्सपेन्सेस कन्सिडर केला असतं. इथं आपण काय झालो? फसलो, विकेट गेली आपली काही जणांची. बरोबर ना? काही जणांनी बरोबर उत्तरं दिली. तर याच्या बाबतीत डेबिट क्रेडिट बॅलन्सेस नेहमी लक्षात ठेवायचे. ज्यावेळेस व्हर्टिकल फॉर्म मध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला असेल, या ठिकाणी तुमची फसण्याची जास्त शक्यता असते. तर हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार, इन्कम कन्सिडर करणार. बॅड डेब्ट्स Profit and loss च्या debit side. डेबिटला. अँड आरडीडी क्रेडिट बॅलन्स आहे, Profit and loss च्या credit ला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आणि हा आयटम दुसऱ्यांदा प्रॉब्लेम मध्ये येते बघा. डिस्काउंट डेबिट बॅलन्स सुद्धा दिलेला आहे आणि डिस्काउंटचा क्रेडिट दिलेला आहे. डिस्काउंटचा डेबिट असेल तर तो कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या Debit डेबिटला. डेबिट बॅलन्स असेल तर. आणि क्रेडिट बॅलन्स असेल तर Credit ला. आता दोन्ही दिलेत. एक डेबिटचा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, क्रेडिटचा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. क्लिअर का सर्वांना डिस्काउंटच्या बाबतीत? हो सर. ओके. चला, देन आफ्टर नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. Profit and loss प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. अँड ऍडव्हर्टाइजमेंट. Profit and loss प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. and loss debit. व्हेरी गुड. अशा पद्धतीने आपण काय करून घेतलेलं आहे की आपले सगळे ट्रायल बॅलन्स मधले डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस कुठं जातात हे इन शॉर्ट लिहून घेतलेलं आहे. हे का आपल्याला फायदेशीर असतं? कारण की आपण प्रॉब्लेम एकदा रीड करतो, रीड करतानाच हे लिहून ठेवायचं, त्याच्यामुळे आपल्याला सॉल्व्ह करणं सोपं जातं. आता जाऊया आपला मोर्चा घेऊन ऍडजस्टमेंट कडे. फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगते? क्लोजिंग स्टॉक इज ₹48,700. ही काय आहे आपली? हा, बरोबर आहे सांगितलं तरी. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येणारी ऍडजस्टमेंट असते, त्यामुळे आपण तिचं नामकरणच करून ठेवलेलं आहे जावया बाप्पू. बरोबर ना? तर हे ट्रेडिंगच्या कुठं? क्रेडिट क्रेडिट साइडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला. डायरेक्ट ऍडजस्टमेंट आहे ही, त्यामुळे याला कोणत्याही आपण आयटमला स्टार मार्क करत नाही. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस that is wages is ₹700 and traveling expenses is ₹200. Expenses due but not paid is called outstanding expenses. मला फक्त या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट सांगा. एक्सपेन्स मध्ये ऍड करायचे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं. व्हेरी गुड. कशामध्ये ऍड करणार आपण? एक्सपेन्सेस. पर्टिक्युलर स्पेसिफिक एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणार. वेजेस मध्ये ऍड, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस मध्ये ऍड. म्हणून आपण कंबाईनली काय लिहितो? ऍड एक्सपेन्सेस. आणि अनदर इफेक्ट शो बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. ओके. ऍडजस्टमेंट ऑन वेजेस अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. सो स्टार मार्क द दॅट पर्टिक्युलर आयटम. म्हणजे कोणता? वेजेस आणि आपल्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला स्टार मार्क करावं लागेल. तर वेजेसला एक स्टार मार्क करून ठेवावं लागेल. स्टार मार्क करण्याचा उद्देश असा असतो की आपल्याला जागा ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस एक वेळ जागा सोडणं लक्षात राहावं म्हणून. तर हा इन्शुरन्सला एक स्टार मार्क. इन्शुरन्स नाही ना, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सेकंड लास्ट आयटम आहे. नंबर सेकंड ऍडजस्टमेंट आपण क्लिअर करून घेतली. सर्वांना क्लिअर का? ओके. नेक्स्ट नंबर थर्ड ऍडजस्टमेंट, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10% अँड फर्निचर बाय 5%. असेट डिक्रीज मीन्स डेप्रिसिएट. बरोबर. तर असेट कमी होणे म्हणजे असेट मधनं आपण ती पर्टिक्युलर अमाऊंट काय करणार? लेस लिहितो. बरोबर. म्हणजे एक इफेक्ट असणारे लेस असेट अँड अनदर इफेक्ट शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. बरोबर ना?
ओके हो सर. ओके. तर आपण आता काय करणार, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला स्टार मार्क करून घेणार, कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. एका खाली एक दोन्ही आयटम आपल्याला सिक्वेन्सली दिलेले आहेत बघा, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला स्टार मार्क करून घेतला आपण. चला पुढं. नेक्स्ट पुढचा आयटम पहा, इन्शुरन्स पेड इन ऍडव्हान्स. आता हा इन्शुरन्स ऍडव्हान्स मध्ये पेड बरोबर आहे. याला काय आता इन्शुरन्स हा आपला एक्सपेन्सेस आहे, हे तर क्लिअर आहे. आणि तो ऍडव्हान्स मध्ये पेड केलाय म्हणजे काय, हा प्रीपेड आहे बरोबर. आणि हा एक्सपेन्सेस आहे म्हटल्यावर हा झाला प्रीपेड इन्शुरन्स किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस. आणि प्रीपेड एक्सपेन्सेसचे आपल्याला इफेक्ट माहिती आहेत. एक काय करतो, लेस पर्टिक्युलर एक्सपेन्सेस, म्हणजे इन्शुरन्स मधनं लेस करणार आपण, बरोबर ना. हो आणि दुसरा इफेक्ट दाखवणार बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. तर चला जाऊया आपण आपल्या इन्शुरन्सला स्टार मार्क करून घेऊया एकदा, त्याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. इन्शुरन्स पहा, इन्शुरन्सला स्टार मार्क केलं. आणि नंबर लास्ट ऍडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्ट द क्लेम फुल्ली. आता ही ऍडजस्टमेंट थोडीशी वेगळ्या पद्धतीने दिली. याच्या आधी 2 प्रॉब्लेम मध्ये ही ऍडजस्टमेंट आपण अभ्यासलेली होती, परंतु त्याच्यामध्ये कन्सेप्ट फक्त वेगळी होती. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, 3,000 रुपयाचा माल आग लागली बिझनेस प्रीमाइसेस मध्ये, आणि त्याच्यामध्ये काय काय झाला, तो डिस्ट्रॉयड झाला. डिस्ट्रॉयड झाला म्हणजे आपल्याकडून गुड्स गेला. गेला की आपण कुठं लिहितो, 3,000 रुपयाचा गेला. 3,000 रुपयाचा एक इफेक्ट ट्रेडिंगच्या, पण हा इन्शुर्ड गुड्स होता. हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, सॉरी, हा इन्शुर्ड गुड्स होता. परंतु इन्शुरन्स कंपनीने त्यांचा जो क्लेम, आमचा माल जळाला, आम्हाला 3,000 रुपये भरून द्या, असं इन्शुरन्स कंपनीकडे त्यांनी क्लेम फाईल केला. पण तो फाईल केलेला क्लेम रिजेक्ट केला इन्शुरन्स कंपनीने. म्हणजे काय, इन्शुरन्स कंपनी 3,000 रुपये नुकसान भरपाई झालेली भरून द्यायला तयार नाही. म्हणजे टोटली लॉस झाला ना आपला 3,000 रुपयाचा. डेबिट साइडला टोटली लॉस झाला, तर लॉस कुठं दाखवतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. डेबिट साइडला. या ठिकाणी एक गोष्ट अजून या ठिकाणी एक गोष्ट अजून क्लिअर करतो. जर क्लेम रिजेक्ट नसता केला आणि काही अमाऊंट जर आपल्याला इन्शुरन्स कंपनीने रिफंड केली असती, तर आपण काय म्हटलं असतं, इन्शुरन्स क्लेम, उदाहरणार्थ 3,000 रुपयाचा माल जळाला आणि 2,000 रुपये जर भरून दिले आपल्याला, तर आपण म्हटलं असतं हा आपला इन फ्युचर मध्ये बेनिफिट आहे आपला, तो बॅलन्स शीटच्या असेटला. पण असं दाखवलंय का त्यांनी आपल्याला? नाही. त्यामुळे आपण याचे 2च इफेक्ट ऍडजस्टमेंटचे, ट्रेडिंग क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ऍडजस्टमेंट सर्वांना क्लिअर, न्यू ऍडजस्टमेंट आहे, IMP करा. हो सर. ओके. दॅन आफ्टर आता सगळं झालेलं आहे. आता आपल्याला सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. सर्वांना माहिती काय ड्रॉ करायचं, ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ करायचंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, लास्ट वन बॅलन्स शीट. इट इज अ फायनान्शियल स्टेटमेंट, बरोबर. तर चला सुरू करूया. आपल्याला सगळे आयटम ट्रान्सफर करून घ्यायचे. फर्स्ट पहा, काय दिले आपल्याला, स्टॉक दिलेला आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. कोणीही ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला, ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं, टू ओपनिंग स्टॉक 48,000. आउटर कॉलमला येस, आउटर कॉलमलाच लिहायची, टू ओपनिंग स्टॉक. सर्वांनी सोबत राहायचं. मी जे वर हेडिंग दिले त्या अगोदरच तुम्ही ड्रॉ करून ठेवता असं मी कन्सिडर करतो आणि त्या पद्धतीने सॉल्व्ह करायला सुरुवात करत आहे. त्याच्यामध्ये लिहिणार आपण 48,000 आउटर कॉलम. ओके. फर्स्ट आयटम ट्रान्सफर करून घेतला. कॅपिटल अकाउंट कुठे ट्रान्सफर करायचे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला. सर्वांनी पार्टनर्स कॅपिटल हे केलं असेल, मेंटेन केलं असेल, त्याच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. व्हेरी गुड. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि पार्टनरची नाव इन शॉर्ट रिद्धी अँड सिद्धी मी लिहून घेतोय, रिद्धी अँड सिद्धी. आणि कॅपिटल अमाऊंट आहे 50,000 अँड 30,000, 50,000 आणि 30,000. इथपर्यंत क्लिअर आहे का? सर्व सोबत आहेत ना? हो सर. जे होते त्याला टिक मार्क करत चालायचं, म्हणजे आपल्या लक्षात राहते की आपण काही विसरत नाही. परचेस, याच्यामध्ये परचेस रिटर्न आहेत हे नेहमी लक्षात ठेवायचे. त्यामुळे इनरला लिहायचे 22,500. कुठं लिहिणार आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, अमाउंट इनर कॉलम.
घ्यायचं ट्रेडिंगच्या डेबिटला टू परचेस आणि अमाऊंट लिहायची 22,500 इनर कॉलमला. 22,500 रुपये इनर कॉलमला लिहायची. का? कारण की त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ जागा सोडायची. बघा इनर कॉलमला लिहून मी काय केलं, एक ओळ जागा सोडून एक छोटीशी लाईन मारून ठेवली. त्या पद्धतीनेच तुम्ही करायचं म्हणजे पुढचा आयटम लिहित असताना आपण विसरत नाही. वेजेस कुठे लिहायचंय ट्रेडिंगच्या इनर कॉलमलाच लिहायचं कारण की त्याच्यावर पण ऍडजस्टमेंट आहे. एक ओळ जागा सोडली त्याच्या खाली लिहायचं टू वेजेस आणि अमाऊंट लिहा सर्वांनी 800 ओनली, 800 रुपये आणि एक ओळ जागा सोडायची. वेजेस झालं. कॅरेज इनवर्ड कुठं लिहिणार? ट्रेडिंगच्या डेबिटला. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आउटरला लिहिणार टू कॅरेज इनवर्ड. आणि कॅरेज आउटवर्ड असलं तर कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस. आणि नुसतं कॅरेज असेल तर कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट. व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या डेबिटला. व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड झालं 1,000 रुपये आउटरला लिहिले. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स कुठे लिहायचे आहेत आपल्याला? व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला एक 3-4 ओळी जागा सोडायच्या आणि नंतर लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स. बरोबर. आता हे सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट किती बघा? 27,600. आउटरला लिहा 27,600 रुपये. सन्ड्री क्रेडिटर्स झाले. पुढे जाऊया. बिल्स पेबल सेम बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड सोबत राहा. मी पण तुमच्या सोबत लिहितोय. बरोबर. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला या आणि लिहा बिल्स पेएबल. माझ्या सोबत राहायचं. मी सुद्धा तुमच्या सोबत लिहितोय त्यामुळे अडचण तर काही येणार नाही. तरी सुद्धा मग आता स्पीड मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा. अमाऊंट आहे 20,000 आउटर कॉलमला मेन्शन करायची 20,000 रुपये. मी अमाऊंट कशा लिहितोय ते सुद्धा लक्षात राहू द्या. चला क्लिअर सर्वांना? बिल्स पेएबल वगैरे ओके. चला कॅश इन हँड बॅलन्स शीट ऍसेट साइड. एक खालून 1-2 ओळी जागा सोडा आणि त्यानंतर लिहा कॅश इन हँड किंवा एक ओळ जागा सोडून लिहा कॅश इन हँड. आणि अमाऊंट आहे त्याची 2,850 आउटर कॉलम. 2,850. क्लिअर का सर्वांना? कॅश इन हँड कुठे घेतला आपण? ओके सर. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला ऍडजस्टमेंट म्हटलं कुठं लिहिणार? इनर का आउटरला? कॉलमला. व्हेरी गुड. इनरला लिहिणार. इन्शुरन्सची अमाऊंट आहे 1,200 इनर कॉलम आणि एक ओळ काय काढायची आपण? जागा सोडायची आहे 1,200. ओके व्हेरी गुड. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिट डेटर्स कुठं लिहिणार? असेट साइडला. बरोबर. आतापर्यंत जे 9 प्रॉब्लेम बघितले त्याच्यामध्ये फक्त हाच असा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये सन्ड्री डेटर्स या आयटमवर ऍडजस्टमेंट नाही. बरोबर ना? म्हणजे 10 नाही. कुठं आहे डेटर्सवर ऍडजस्टमेंट? नाही ना? नाही आहे ऍडजस्टमेंट. हा. आउटरला लिहा सन्ड्री डेटर्सची अमाऊंट 32,000 रुपये डायरेक्ट 32,000. चला सन्ड्री डेटर्स झाल्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहा बँक ओव्हरड्राफ्ट आणि अमाऊंट लिहा 18,000 रुपये आउटर कॉलम. 18,000 आउटर कॉलमला लिहायचे. बँक ओव्हरड्राफ्ट झालं. बँक ओव्हरड्राफ्ट झाल्यानंतर कॅरेज आउटवर्ड कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं टू कॅरेज आउटवर्ड आणि अमाऊंट लिहायची त्या ठिकाणी 900 रुपये आउटर कॉलमला. 900 आउटर कॉलम. देन आफ्टर लँड अँड बिल्डिंग
बॅलन्स शीट असेल व्हेरी शीट गुड. asset side. आणि याच्यावर ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे इनरला लिहूया आपण लँड अँड बिल्डिंग. बॅलन्स शीट असेट साइडला लिहा लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी लँड अँड बिल्डिंगची 42,500 रुपये. 42,500 ओनली. आणि एक ओळ जागा सोडून लाईन मारून ठेवायची ऍडजस्टमेंट साठी. क्लिअर सर्वांना लँड अँड बिल्डिंग? हो सर. ओके. देन आफ्टर फर्निचर सेमी ट्रान्सफर करणार आपण त्याचं बॅलन्स शीट असेट साइड Balance sheet इनर asset कॉलम. side. या सर्वांनी फर्निचर बॅलन्स शीट असेट साइडला लिहिणार आपण. किती अमाऊंट आहे बा फर्निचरची? 38,700. 38,700 इनर कॉलमला लिहायचे. ओके. क्लिअर सर्वांना? सोबत आहेत ना सर्वजण? एकदा सांगा मला. हो सर. ओके. चला. सेल्सवर रिटर्नची ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे ते इनरला लिहिणार. ट्रेडिंगच्या कुठं? Credit साईडला. ला. व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं बाय सेल्स. आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी सेल्सची 47,000 इनर कॉलमला. सेल्स झाल्यानंतर परचेस रिटर्न कशातनं लेस करायचंय? मायनस करायचंय. परचेस लिहिले ट्रेडिंगच्या डेबिटला. पटकन या ट्रेडिंगच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी लिहा लेस परचेस रिटर्न. फास्ट करायचं. लेस परचेस रिटर्न. आणि अमाऊंट किती? परचेस रिटर्नची ओनली 500 रुपये. 22,500 मधनं 500 गेले. आउटरला येते 22,000. ओके. क्लिअर सर्वांना? त्याच्यानंतर सेल्स रिटर्न. सेल्स मधनं लेस करायचं. सेल्स कुठे लिहिलेत आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट Credit साईडला. account चा credit. क्रेडिट साइड. डेबिट साइडला नाही. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं लेस. सेल्स मधनं म्हणायचं लेस सेल्स रिटर्न. आणि त्याची अमाऊंट लिहा सेल्स रिटर्नची 400 रुपये. 400 रुपये. 400. आता 47,000 मधनं 400 गेले. 46,600. बरोबर ना? हो सर. ओके. हे झालं आउटरला. सेल्स रिटर्न झालं. रेंट कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या Credit side ला. क्रेडिट साइडला. क्रेडिट कारण की बॅलन्स काय आहे त्याचा? क्रेडिट आहे. बरोबर. म्हणून क्रेडिटला एक ओळ जागा सोडायची प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय सेल्स. आणि सॉरी सेल्स रेंट. सॉरी रेंट लिहा आणि अमाऊंट लिहा रेंटची. किती आहे? 1,800. 1,800 आउटर कॉलम लिहिलाय. 1,800 रुपये झालं. रेंट सुद्धा झालं. बॅड डेब्ट्स कुठं लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या Profit and loss debit side. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा 2 बॅड डेब्ट्स. आणि अमाऊंट काय आहे पहा बॅड डेब्ट्सची? 300. आउटरला लिहा. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. 300 आउटर कॉलम. त्याच्यानंतर आरडीडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड जायचं पटकन प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. जे आयटम ओळखीचे आहेत त्याच्यासाठी जास्त वेळ घालवायचा नाही. आरडीडी आपल्याला माहिती दरवेळेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटलाच लिहितो. अमाऊंट आहे 350 रुपये. 350. त्याच्यानंतर डिस्काउंट दिलेला आहे. डेबिट आणि क्रेडिट. डेबिटचा असेल तो डिस्काउंट अलाउड असेल का रिसिव्ड असेल? अलाउड असेल. अलाउड. व्हेरी गुड. तर डेबिटचा आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू डिस्काउंट अलाउड. सोबत राहा सर्वांनी. टू डिस्काउंट स्पीड आता तुम्ही मेंटेन करायचा अलाउड. आणि अमाऊंट काय आहे पहा डिस्काउंट अलाउडची 700 आउटर कॉलम. आणि क्रेडिट बॅलन्स असणारे डिस्काउंट रिसिव्ड तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचा. तिथंच त्याच अकाउंटला क्रेडिट साइडला जायचं आणि लिहायचं बाय 1,000. डिस्काउंट
रिसिव्ड आणि अमाऊंट किती आहे 1000 सांगितली कोणीतरी, विश्वास ठेवून तीच लिहिली आहे मी 1000. चला पुढे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, पुढचा आयटम डिस्काउंट झाल्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 250 ऍडजस्टमेंट आहे, कुठं लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइडला. व्हेरी गुड, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. आवाज येतोय कोणाच तरी साइडचा, म्यूट करा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 250. अमाऊंट लिहा 250 रुपये इनर कॉलमला. आणि इनर कॉलमला लिहिल्यानंतर आपण एक ऍडजस्टमेंट म्हटल्यानंतर एक ओळ जागा सोडतो. आणि लास्ट आयटम आहे ऍडव्हर्टाइजमेंट, हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं डेबिट साइडला. डेबिटला. डेबिटलाच लिहायचं. टू ऍडव्हर्टाइजमेंट 4150. 4150 आउटर कॉलमला. अशा पद्धतीने आपण काय केले की सगळे बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेतले डेबिट क्रेडिट. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट की सर असं का झालं किंवा हा मला समजला नाही, हा इथं का लिहिला असं? नो सर. ओके चला आता आपला मोर्चा आपण घेऊन जायचा आपल्या ऍडजस्टमेंट कडे. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक इज ₹48,700. दोन इफेक्ट आहेत, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या Asset side. असेट साइडला. व्हेरी गुड. जाऊया आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. त्या ठिकाणी लिहूया सगळ्यात एक शेवटी 4-5 ओळी जागा सोडायची, लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक आणि अमाऊंट लिहिणार आहोत आपण 48,700, 48,700 रुपये आउटर कॉलम. आणि सेकंड इफेक्ट फेकून द्यायचं बॅलन्स शीटच्या असेट साइडला सर्वात शेवटी क्लोजिंग स्टॉक. बॅलन्स शीटच्या असेटला या आणि त्या ठिकाणी लिहा क्लोजिंग स्टॉक 48,700. ऍडजस्टमेंट क्लिअर का सर्वांना? पहिला इफेक्ट, दुसरा इफेक्ट. ओके चला सेकंड ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 700 अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200. इफेक्ट सांगा, आपण लगेच सुरू करू. एक्सपेन्स मध्ये ऍड करायचं. आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सपेन्सेस मध्ये ऍड आणि बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. एक्सपेन्सेस वेजेस लिहिले ट्रेडिंगच्या डेबिटला, त्यामुळे जायचं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. त्याच्यामध्ये ऍड म्हणायचं आउटस्टँडिंग वेजेस. 700 रुपये. 700. 800 प्लस 700 आउटरला आले 1500. बरोबर ना? आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कुठे लिहिलेत आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. डेबिट साइडला लिहिलेत. त्या ठिकाणी सुद्धा लिहायचं ऍड आउटस्टँडिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि अमाऊंट किती आहे 200 रुपये. 200. 250 प्लस 200 450 आउटर कॉलम. 450 आउटर कॉलम. आता हे दोन्ही एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग शो कुठं करायचे? बॅलन्स शीटच्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. क्रेडिट साइड डेबिट साइड नसते बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला मी बऱ्याच वेळा सांगितले. आता जर कोणी क्रेडिट डेबिट म्हटलं डोक्यात बुक्की घालीन मी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि याला अंडरलाईन करायची. आणि या ठिकाणी पहिल्यांदा काय आहेत? वेजेस आहेत. बरोबर ना? हो सर. वेजेस लिहायचे 700 आउटर इनर कॉलमला. बरोबर? आणि त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ते आहेत 200. असे टोटल किती आले आउटरला? 900 रुपये आले आउटरला. ओके क्लिअर सर्वांना 2 नंबरची ऍडजस्टमेंट? हो सर.
ओके. नंबर थर्ड ऍडजस्टमेंट पहा. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%. असेट मधनं लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं? डेबिट साईडला. डेबिट side. साइडला. चला पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेट लिहायचं, म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ऍट 10% आहे ना लँड अँड बिल्डिंग. हो. 42,500 वर 4,250 डेप्रिशिएशन येईल. ते गेले, ते जर वजा झाले याच्यातनं लँड अँड बिल्डिंग मधनं, तर आउटरला येतील 38,250. 38,250. आणि फर्निचरवर 5% डेप्रिशिएशन म्हणून म्हणायचं लेस डेप्रिशिएशन ऑन ऍट, सॉरी एकच मिनिट, एक मिनिट वेट करा, माझ्याकडचं टूल बार कुठे गेला. हा, लेस डेप्रिशिएशन ऍट 5%. बरोबर. 38,700 वर 10% काढा, 3,870 हे येते. बरोबर. याच्या निम्मे 3,800च्या निम्मे 1900 म्हणजे 1,935 रुपये येईल. 1,900. बरोबर. 1,935 रुपये 5% येईल. ते वजा केले 38,700 मधनं, तर आउटरला येतील 36,765 रुपये. 36,765 रुपये. बरोबर ना? तर बुक मध्ये मिस्टेक झाली का? हा, बुक मध्ये चुकलेलं असेल. मी बुक मधलं अजून बघितलेलं नाही, कदाचित चुकलेलं असेल. 28,700. किती दिले बुक मध्ये त्यांनी? 28,700. आपल्याला फर्निचरची अमाऊंट किती, एकदा प्रॉब्लेम मध्ये जाऊन बघा. 38,700. 38,700 बरोबर आहे ना? आणि त्यांनी बुक मध्ये किती दाखवली? 28,700. 700. प्रिंटिंग मिस्टेक आहे, समजून घ्यायचं. चला, ऍडजस्टमेंट समजली का सर्वांना? हो. आता या ऍडजस्टमेंटचे दुसरा इफेक्ट राहिलाय. कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू डेप्रिशिएशन ऑन असेट म्हणायचं. असेट, किंवा तुम्ही वेगवेगळे लिहिलं तरी चालतं बरं का, दोन्ही प्रकारे लिहिलं तरी चालतं. डेप्रिशिएशन ऑन असेट म्हणायचं आणि त्याच्यामध्ये फर्स्ट काय? लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग तुम्ही असं लिहू शकता. डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, आउटर कॉलमला डायरेक्ट अमाऊंट लिहू शकता. आता या ठिकाणी डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग किती आहे पहा? 4,250. आणि फर्निचर वर किती आहे? 1,335. 1,935 आहे ना? 935. 1,935. आउटरला किती येतील टोटल सगळ्यांची? 6,185. बरोबर. 6,185 रुपये. 6,185. क्लिअर का सर्वांना ऍडजस्टमेंट? हो सर. ओके. इन्शुरन्स प्रीपेड फर्स्ट इफेक्ट. इन्शुरन्स लेस करायचं आणि बॅलन्स शीटच्या कुठं लिहायचं? असेट साइडला लिहायचं. म्हणून इन्शुरन्स मधनं लेस प्रीपेड इन्शुरन्स. अमाऊंट किती आहे प्रीपेड इन्शुरन्सची? 300. 300. 1,200 मधनं 300 गेले, आउटरला किती येतील? 900. आणि बॅलन्स शीटच्या 900 येतील आउटरला. आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स 300. बरोबर. 300 रुपये. क्लिअर. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे गुड्स. 3,000 रुपयाचा जळाला. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. कुठं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. अमाऊंट आहे किती? 3,000. हो सर. आणि त्याचाच दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू गुड्स लॉस बाय फायर. बरोबर आहे. लॉस बाय फायर.
अमाऊंट लिहायची 3,000 रुपये. ऍडजस्टमेंट सगळ्या झालेल्या आहेत, काही राहिले नाही. शेवटचे 2.5 मिनिट आहेत, क्लोज करायचंय आपल्याला. आता अंदाज जर घेतला आता थोडस फास्ट घेतोय क्लोजिंग कारण की पटकन उरकायचंय. अंदाज जर घेतला तर क्रेडिट साइड मोठी आहे ट्रेडिंग अकाउंटची, त्यामुळे ट्रेडिंगची जर टोटल केली आपण तर ती ट्रेडिंगची टोटल येते 98,300, 98,300. तेच लिहिले डेबिटला 98,300 आणि त्यातनं जर ह्या डेबिटच्या अमाऊंट वजा केल्या तर 25,800 रुपये प्रॉफिट येतो. तो आहे ग्रॉस प्रॉफिट. त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आणि हा ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट लिहायची 25,800 25,800. आणि आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर क्लोज केलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड मोठी 28,950 रुपये. 28,950. तेच लिहायचे डेबिटला 28,950 रुपये. आणि तुमचा नेट प्रॉफिट येईल 12,365 रुपये. आता हा नेट प्रॉफिट जर डिस्ट्रीब्यूट केला तर 6,000 प्रत्येकाला येतील बघा. रिद्धीला येतील 6,183 आणि एकाला येतील 6,182. आणि हा ट्रान्सफर केला तुम्ही तुमच्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला 6,183. मीटिंग कॅन्सल होईल, परत जॉईनिंग नका करू, मी सांगतो काय होईल ते. आणि 6,182 6,182. आणि जर अकाउंट क्लोज केलं तर कॅपिटल फिगर येत्याल याच्या बॅलन्स शीटला पहा 56,183 आणि 36,182 आणि तुमची बॅलन्स शीट क्लोज होईल 1,58,865 रुपयाने. प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून तुम्हाला याचा आन्सर पाठवल, पण समजला का? हो सर. हो. ट्रान्सफर करायचं राहिले फक्त ते मी तुम्हाला पीडीएफ मध्ये तुम्हाला भेटून जाईल. ट्रान्सफर करायचं राहिले ते कधी पाठवणार आहे? आज भेटल. पहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज करत होतो. प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट मोठी आली ती 28,950. तीच डेबिटला लिहिली आपण 28,950. नेट प्रॉफिट आला 12,365. याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आणि पार्टनरची नाव आहेत रिद्धी आणि सिद्धी. त्यांना हा डिस्ट्रीब्यूट करायचा इक्वली कारण की त्यांचा रेशो दिलेला नाही. याचा अर्थ काय, तो इक्वली आपल्याला शेअर करायचा आहे रिद्धी अँड सिद्धी. तो येईल 6,183 एकाला आणि 6,182 एक जणाला. आणि हा ट्रान्सफर करायचा आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट म्हणायचं. बाय नेट प्रॉफिट 6,183 6,182 जर टोटल केली तर क्रेडिटच मोठी असणार आहे. पहा किती येते 30 आणि 6 36,182 रुपये. तेच लिहिले डेबिटला 36,000 याचे रिद्धीचे किती येतात 50 आणि 6 56,000 56,182 रुपये 83 रुपये. आणि तेच डेबिटला लिहिले 56,183 आणि 36,182. वजा होण्यासाठी कोणतीही अमाऊंट नाही, बॅलन्सिंग फिगर त्याच राहतील 56,183 रुपये आणि 36,182 रुपये. याला नाव देणार आपण टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हा कॅरी डाऊन बॅलन्स जो आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचा. कॅपिटल अकाउंट म्हणायचं. कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करायचं. फर्स्ट रिद्धी, फर्स्ट पार्टनर कोण आहे रिद्धी आणि दुसरी आहे सिद्धी. रिद्धीची कॅपिटल बॅलन्स आलेला आहे आपला 56,183 56,183
आणि याचा आलेला आहे 36,182 36,182 आणि या दोन्हींच्या बॅलन्सिंग फिगर ज्या आहेत म्हणजे दोन्हीची टोटल जर आउटरला घेतली तर ती 92,365 रुपये 92,365 365 आणि तुम्ही जर आता बॅलन्स शीट जर टॅली केली तर तुमची 1,58,865 रुपयाने बॅलन्स शीट क्लोज येईल 1,58,865 liability same as 1,58,865 as a asset आणि अशा पद्धतीने हा आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. थँक्यू.